त्याला रुंदी जेवढी लागती तेवढी पण ती या ठिकाणी निश्चित केलेली आहे। तिथं वेगळा तिथं लागून लगेच टर्मिनलची जागा निश्चित केलेली आहे आणि त्याच्याबद्दलचं ॲक्विजिशनचं प्रपोजल करायला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं साधारण 3 किलोमीटर लांबीचा आणि 45 मीटर तो रुंदी असती त्याची असा विमानतळ धावपट्टी त्याला तुम्ही म्हणू शकता ती आपल्या इथं होणार आहे आणि त्याच्यातून उद्याच्या काळामध्ये विमानं देखील मोठं उतरायचं म्हटलं तरी ते उतरू शकणार आहे। ती बॅरन लँड आहे, तिथं जो काही योग्य मोबदला असेल तो त्या ठिकाणी आम्ही देऊ। काही सरकारी पण जमीन आहे, काही मात्र खाजगी जमीन आहे। या पद्धतीनं तो निर्णय झाला। जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या, त्यांनी 2-3 जागा पाहिल्या परंतु शेवटी त्यांना ही जागा योग्य वाटली। पूर्व पश्चिम जागा आहे, दोन्ही बाजूलाही फार मोठा चढ वगैरे काही नाही आहे, डोंगर वगैरे असतो तसा आणि हायवेच्या पासून 4 किलोमीटर आतल्या बाजूला आहे। तेवढा रोड आम्ही केल्यानंतर हा जो काही प्रश्न आहे तो बऱ्याच वर्षाचा माझ्या बीड जिल्ह्याचा प्रश्न आम्ही निकाली काढलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। दुसरं मी DRM रेल्वे सादरीकरण ही जी काही आपली परळी बीड अहिल्यानगर अशा प्रकारची रेल्वे आहे ते काही ठिकाणी आरोबी करण्याची गरज आहे, काही ठिकाणी आरोबीची कामं चाललेली आहेत, काही ठिकाणी सिग्नलच्या संदर्भामधले जी लाईन टाकावी लागते त्याचं काम चाललेलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना विचारलं की कुठं काय अडचणी येतात का, त्या अडचणी दूर करण्याच्या करता विभागीय आयुक्त आमचे छत्रपती संभाजीनगर यांना सूचना केलेली आहे की दर महिन्याला तुम्ही VCवर जरी आढावा घेतला तरी चालेल, कलेक्टर SPंशी बोलून, आणि जर त्याच्यामध्ये कुणी अनमुठेपणाची भूमिका घेतली तर शासकीय कामामध्ये अडथळा या नावाखाली तिथं ॲक्शन घेता येईल। जमिनीचा मोबदला ऑलरेडी सगळ्यांचा दिलेला आहे आणि ते राहिलेलं काम आता गतीनं वॉर फुटिंगवर कसं करून घेता येईल आणि ती रेल्वे आपल्या इथून मुंबईपर्यंत कशी सुरू करता येईल ती अशा प्रकारचं नियोजन आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। नंतर इन्क्युबेशन सेंटर आणि तारांगण हे आपल्याला करायचं, ते कुठं करायचं काय करायचं त्याची पण साधक बाधक चर्चा झाली आणि त्याला पण निधी उपलब्ध टाटा ट्रस्टच्या बरोबर टायअप करून इन्क्युबेशन सेंटर ज्याचा माझ्या बीड जिल्ह्यातल्या मुलांना मुलींना उद्याच्या काळामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो, त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण आम्ही त्या इन्क्युबेशन सेंटरच्या निमित्तानं देऊ शकतो, अशा प्रकारे ते पण आमचं ठरलेलं आहे। आणि तारांगण आपल्या इथं बीड शहरामध्ये पण अनेकांच्या शिक्षण संस्था आहेत, आमच्या नगरपालिकेच्या पण शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या पण आजूबाजूला शाळा आहेत आणि त्या मुलांना जिल्ह्यातल्या एक चांगल्या प्रकारचं तारांगण असणं हे गरजेचं आहे। म्हणून तसं एक उत्तम तारांगण की पृथ्वी कशी अस्तित्वात आली, मनुष्य कसा अस्तित्वात आला, आज परिस्थिती काय आहे हे सगळं त्या साधारण दाखवण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। त्याहीबद्दलची जागा आणि बाकीची तरतूद आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। नंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घरकुलाच्या बद्दल, शिक्षणाच्या बद्दल अशा अनेक गोष्टीची माहिती त्यांनी दिली। अजूनही काही माहिती त्यांना द्यायची होती पण मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आज प्रेझेंटेशन देत असताना प्रत्येक बाबतीमध्ये आता हे बीडचं रेल्वेच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन होतं, हे माझं इन्क्युबेशन सेंटरच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन, तारांगण आणि इन्क्युबेशन सेंटर, हे एअरपोर्टच्या संदर्भातलं प्रेझेंटेशन, हे जिल्हा परिषदेच्या आमच्या COनी तिथली विकास कामाच्या संदर्भामध्ये दिलेलं प्रेझेंटेशन, एक आमच्या SPनी त्यांचं त्या ठिकाणी दिलेलं प्रेझेंटेशन, ग्रामीण विमान योजनेच्या संदर्भातलं आपल्याकडे मोठा, आज आम्ही 10 लोकांनी मला त्यांची घरकुलं दाखवली पंतप्रधान आवास योजनेतनं, त्यांनी स्वतःचे पैसे घातले परंतु
गोरगरिबांची अतिशय चांगल्या प्रकारची दर्जेदार घरं ह्या आमच्या त्या लाभार्थ्यांनी दाखवली. त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसत होतं, आनंद दिसत होतं, समाधान दिसत होतं. आणि तेच खऱ्या अर्थाने आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे. आणि म्हणूनच त्यांनी 2 कोटी घरकुलाचा कार्यक्रम सगळ्या 2-3 कोटी घरकुलाचा कार्यक्रम सगळ्या देशाला दिला आहे. त्याच्यातली जवळपास 20 लाख घरकुलं आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळालेली आहेत. या पद्धतीनं आम्ही